आंब्याच्या झाडावर लागले घेवडे, आयुष्याचे मात्र लागले केवडे. जेवढे लागले तेवढे लागले आयुष्याला घोडे. दोन नेऊ दोन ठेव शाल जोडे, शाल जोडे, शाल जोडे, शाल जोडे. नमस्कार मंडळी, माईची शाल आणि कानाखाली जाळ अर्थात शाल जोडे या नव्या कोऱ्या करकरी कार्यक्रमात मी दया जोडे आपलं सहर्ष स्वागत करतो. तर मंडळी, आज आपल्या सोबत एक असं आगळं वेगळं वैयक्तिक महत्व व्यक्तिमत्व ज्यांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या अशा अनेक प्रकारच्या छटा प्रकाशित झाल्या. खास करून त्यांच्या भयकथा खूप प्रसिद्ध आहेत. असे प्रसिद्ध लेखक फाटे सर, आत का गेलात? हळू बोला. नमस्कार. तर सर, सर्वप्रथम मला सांगा, या मंचावर येऊन आपल्याला कसं वाटतंय? भीती, एक भयान भीती. तुम्ही घाबरता? हो, लेखक घाबरतात. कशाला? भूताला? नाही हो, प्रकाशकांना. कधी तुमचे पैसे देत नाही का? नाही हो, ते माझं लिखाणच घेत नाही. मग ठीक आहे. काय? नाही, बरोबर. मला एक सांगा, हे तुमचं हे नाव असं कसं फाटे? म्हणजे आता बघा, हे मोठे मोठे लेखक बघा, व.पु. काळे, पु. ल. देशपांडे यांच्या नावाचे शॉर्टकट किती भारदस्त वाटतात, आणि तुमचं कसं वाटतंय? फाटे. शी, माझी अडचण वेगळी आहे हो. अडचण? माझं नाव गांधार नंदकुमार फाटे असं आहे. वा वा वा, गांधार नंदकुमार फाटे. अहो, तुमचं किती सुंदर नाव आहे. म्हणजे गान फाटे. असू द्या, फाटे. सुंदर नाव आहे तुमचं, असू द्या, फाटे. फाटे, तुमचं आवडतं लिखाण म्हणजे भयकथा. हो, बरोबर. आत्ताच मी कादंबरी लिहिली. घाबरतोस का? नाही, मी कशाला घाबरू? तुम्ही नाही हो, नाव आहे त्याचं. घाबरतोस का? घाबरू नकोस. बरं, मला एक सांगा, ही कथा भयानक कथा आहे? हो, खूप भयानक. पाहिलं मंडळी, अशा अनेक भयानक कथा आपण यांच्याकडून ऐकून घेणार आहोत. माझा तर अंगावर आत्ताच काटा आलाय. डोक्याचे केस उभे राहिलेत, खालचे हो, पाय लटपटायला लागलेत. हा. प्लीज सर, ऐकवा लवकर ही कथा आम्हाला ऐकवा. हो, अर्थात. पण तुम्ही घाबरून जाऊ नका, कारण हे लिहिताना मला धक्का पाडला होता. हो सर, तुम्ही काय फाटेपर्यंत लिहिता का? हो. पहाटेपर्यंत लिहिता का? हो. कारण काय, थरकाप उडतो आणि ताप भरतो. हो काय? सॉरी, मला ताप भरला होता. हा, ते ही गोष्ट एका वाड्याची. एक वाडा असतो, त्यात एक नोकर असतो. अहो सर, प्रत्येक वाड्यात नोकर असतो. हीच तर कधी गंमत आहे. हा नोकर थोडा वेगळा आहे. हा, ते एक वाडा असतो, त्या वाड्यात एक नोकर असतो. एक दिवस अचानक तो आला. कोण आला? घाबरलात नाही? वाटलंच होतं मला. अहो, मी पण असंच घाबरलो होतो. अहो, पुढे बघा, कसली गंमत आहे ती. गंमत आहे का कादंबरी आहे? भय कथा आहे ना? हो, एक भयानक कादंबरी. अहो पण ऐकवा ना, घाबरवा ना. हो, पण घाबरून जाऊ नका. हा, ते एक वाडा असतो. अहो ते झालं, पुढे चला. त्या वाड्यात एक नोकर असतो. एक दिवस अचानक त्या वाड्यासमोर गाडी बंद पडते. हीच तर तरी गंमत आहे. तो माणूस मदत मागायला म्हणून त्या वाड्यासमोर जातो आणि हे काय, इकडे दरवाजा इथे. हो काय? तेवढा दरवाजा उघडतो. कोण नोकर? माणूस. तो माणूस त्याला विचारतो, कोण पाहिजे? नोकर म्हणतो, कोण नाही. ओके, येतो मी. सर, अहो माणूस आलाय ना, तो कसा काय विचारेल? हो काय? बरं, असं आपलं नाही. काय माहिती का, मी एवढा स्वतःच घाबरलो ना, काय विचारू नका. आम्ही काय विचारत नाही, तुम्ही पुढे बोला. हा,
ते एक वाडा असतो. कर करून दरवाजा उघडतो. तेवढ्यात नोकर विचारतो, कोण पाहिजे? माणूस बोलतो, माझी गाडी बंद पडली, माझी काही मदत कराल का? मी या बंगल्यात राहिलो तर चालेल का? वाड्यात वाडा आहे ना? हं? हा, मी या वाड्यात राहिलो तर चालेल का? माणूस आत येतो, नोकरदार लावून घेतो. हीच तर खरी गंमत आहे. अहो हसताय काय? भई कथा आहे ना? हो हो, गोष्ट भयानक आहे नाही काय? हा, तो नोकर वरच्या मजल्यावर जातो, नोकरदार लावून घेतो. कर नाही तो नाही, तो ऑर्डर केलाय. तो वरच्या मजल्यावर जातो. कोण? माणूस? नाही, नोकर. आणि जोरात वरडतो. कोण? माणूस? नाही, नोकर. आणि वर जाऊन पाहतो तर काय, कोणीच नसतं. आणि मग माणूस? तो खाली येतो, वर कोणीच नसतं ना म्हणून. अरे तो नोकर वर जाऊन का ओरडतो? असंच त्याला वाटलं तो ओरडला, आपलं काय. हा, तो माणूस येतो, दार लावून घेतो. तेवढ्यात नोकर दार उघडतो आणि विचारतो, कोण पाहिजे? माणूस बोलतो, माझी गाडी बंद पडली, मला आज राहू द्या. नोकर बोलतो, या. तेवढ्यात माणूस पाणी आणून देतो. नोकर पाणी पितो. माणूस घाबरतो. माणूस विचारतो, काय झालं? नोकर बोलतो, काय नाही. आता खरी गंमत आहे. एक मिनिट. ए, ते आपले शाल जोडीची पिशवी आण, त्याच्यातली शाल काढ आणि जोडे आण. अहो आता कशाला, कार्यक्रम संपला आहे ना. त्याच्यात तर खरी गंमत आहे. हो काय? तुम्ही घाबरू नका, ही गोष्ट फार भयानक आहे. नाही मी खूप घाबरलो. अहो नुसतं कधी गंमत आहे. अहो मला माहिती आहे ना, तुम्ही मला शाळा ट्रिपल द्यायला या कार्यक्रमात बोलले. अहो आपली गोष्ट म्हणजे एक नंबर आहे सगळं. तुम्हाला माहिती आहे, आपलं लिखाण म्हणजे कडक असतं एकदम. ए, तो बाबू पण आणणार आहे इकडं. बाबू कशाला? नाही तो लागेल, सत्काराचा एक भाग आहे. हो काय? हा, आपल्याला काय, हा तिथं गोष्टी पण सांगतो तुम्हाला. एक नाही अनेक गोष्टी आहेत. ते एक नाही एक वाडा असतो, त्या वाड्याबरोबर. अरे वाडा याला कुठेतरी गाडा तुझा. अरे फाट्यावर मारला तुझा वाडा. अरे फाट्यावर मारला तू. चल वट. हो, असं बोलू, ऐका. अरे वट. अहो, ती जाऊन आपल्याला अजून एक गोष्ट आहे. त्यात वाडा असतो, त्या वाड्याचा फार गंमत आहे. अरे उठ, तुझा वाडा सांगतो. याला शालच्या श्रीफळ, याला बाहेर घ्या. याला बाहेर घ्या. अरे दोन ठेव शाल जोडे, शाल जोडे. अरे हा परत कसा आला? अहो नाही ते आपलं राहिले ना. तर मित्रांनो, आमचं नवीनच युट्यूबवरती चॅनल ओपन झालंय, मुक्काम पोस्ट टिंगलवाडी. कार्यक्रमाचं नाव आहे शाल जोडे, जावे हस्ताच्या गावा. तर ते कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल, नाही म्हणजे आवडलाच असेल, तर तो चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करा. जावे हस्ताच्या गावा. येतो मी. जावा. येतो. बाय. Se vede tornare tornato pure. शेवग्याच्या झाडावर लागले घेवडे, आयुष्याचे मात्र लागले केवडे. जेवढे लागले तेवढे लागले, आयुष्याला घोडे.